जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या आतापर्यंत आपण जे काही आदिवासी विकास विभागाची असेल किंवा समाज कल्याण विभाग असेल, महिला व बाल कल्याण विभागाच्या ज्या परीक्षा असेल तर त्या परीक्षेसाठी अति महत्त्वाचे TCS आणि IBPS ने आतापर्यंत जे काही प्रश्न बघा घेतलेले आहे, परीक्षा घेतलेले आहे, तर त्या परीक्षेमध्ये आलेले मराठी विषयासंदर्भात जे प्रश्न आहे तर ते प्रश्न सध्या बघा महत्त्वाचे PYQ आपण मागे देखील सध्या बघा एकूण 5 संच ह्या ठिकाणी बघितले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6वा संच सध्या बघा बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आगामी जे महिला बाल कल्याण विभागासंदर्भात असेल, समाज कल्याण विभागासंदर्भात असेल किंवा मग आदिवासी विकास विभागासंदर्भात असेल तर ह्या परीक्षेमध्ये नक्की तुम्हाला ह्याचा फायदा होईल। तर चला तर मग आजचे जे महत्त्वाचे PYQ आहे मराठी विषयासंदर्भात तर ते बघूया। तर इथं बघा पहिला जो काही प्रश्न होता, पहिला प्रश्न कसा आला होता की जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी बघा तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस टिंब म्हणतात। बरोबर। तर इथं एक व्याख्या दिलेली आहे। तर इथं बघा ऑप्शन काय, नवीन कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग। तर हे जे व्याख्या असेल तर ही व्याख्या तुम्हाला विचारण्यात येते। तर बघा ह्याच्या ऑप्शनमध्ये ह्याचं उत्तर काय असणार आहे, तर भावी प्रयोग। भावी प्रयोगामध्ये नेहमी बघा ह्या ठिकाणी क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी काय असतं, तृतीय पुरुषी नपुसकलिंगी आणि एकवचनी असून स्वतंत्र असते। तर हे लक्षात ठेवायचं, या ठिकाणी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी नसून ते स्वतंत्र असते। बरोबर। आणि लिंग वचनाप्रमाणे बदलत नाही, हे लक्षात असू द्या। तो प्रयोग कोणता असतो, तर भावी प्रयोग असतो। तर हे लक्षात असू द्या। अशा प्रकारे तुम्हाला कर्मणी प्रयोगाची व्याख्या देखील विचारली जाते आणि कर्तरी प्रयोगाची व्याख्या देखील विचारली जाते। तर ह्या तिघ्या ज्या व्याख्या असेल तर त्या तुम्ही पाठ असू द्या। बरोबर। तर आपला प्रश्नाचं उत्तर होतं भावी प्रयोग। पुढचा प्रश्न आहे, खालील कोणते वाक्य लेखन नियमानुसार नाही। बरोबर। तर इथं आपल्याला लेखन नियमानुसार म्हणजे अशुद्ध वाक्य या ठिकाणी ओळखायचं आहे। बरोबर। अशुद्ध जे वाक्य असेल तर ते सध्या ओळखायचं आहे। तर प्रश्न जे काय ऑप्शन आहे बघा, अनुभवासारखा उत्तम शिक्षक नाही, हे बरोबर वाक्य आहे। नम्रता हा सर्व सद्गुणाचा पाया आहे, बरोबर वाक्य आहे। न जाता संकटांना घाबरून जो जीवन असतो यशस्वी करतो पराक्रमी तोच खरा। तर हे बघा हे जे वाक्य आहे तर हे सध्या आपलं लेखन नियमानुसार नाही, म्हणून आपलं जे उत्तर असणार आहे तर उत्तर ऑप्शन क्रमांक बघा 3 असणार आहे। बरोबर। कारण इथे जे वाक्य आहे तर ह्या ठिकाणी बघा शब्द कुठेही कशाही पद्धतीने लिहिला गेलेला आहे। तर आपलं योग्य जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे। मैत्री ही नात्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे, हे देखील बरोबर वाक्य आहे, म्हणजे लेखन नियमानुसार वाक्य आहे। परंतु 3 नंबरचं जे वाक्य आहे तर हे लेखन नियमानुसार नाही, म्हणून आपलं ह्या ठिकाणी उत्तर जे आहे तर ते 3 नंबरचं ऑप्शन असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, स्मृतिचित्रे हे पुस्तक कोणाचे आहे। बरोबर। महत्त्वाचा प्रश्न आहे, TCS ने विचारण्यात आलेला प्रश्न आहे। तर ह्याचे ऑप्शन आहे इंदिरा संत, विभावरी शिरूरकर, लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई चौधरी। तर ह्याचे योग्य उत्तर असणार आहे लक्ष्मीबाई टिळक। बरोबर। तर हे मागे विचारण्यात आलेला PYQ आहे। स्मृतिचित्र हे पुस्तक लक्षात असू द्या, लक्ष्मीबाई टिळकांचं पुस्तक आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रसादाने हत्ती झुलत होता। बरोबर। प्रसादाने हत्ती झुलत होता अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। तर इथं बघा प्रसादा पुढे ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला इथं ओळखायचा आहे। तर मैदान, स्वर्ग, वाडा आणि झोपडी अशा पद्धतीने ऑप्शन इथं देण्यात आले आहे। तर ह्याचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर बघा मैदान, स्वर्ग, वाडा। तर वाडा जो आहे तर हा सध्या समानार्थी शब्द आपण प्रसादापुढे हत्ती झुलत होता, तर प्रसादापुढे म्हणजे वाडा हा सध्या बघा समानार्थी शब्द आपण इथे म्हणू शकतो। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न आहे, तुषारच्या वाईट वर्तनाकडे आई वडिलांनी सतत कानाडोळा केल्याने आज गंभीर परिस्थिती उद्भवली आहे। या वाक्यातील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा। बरोबर। म्हणजे इथं तुषार नावाचा एक मुलगा आहे, तर त्याचं काय आहे बघा, वाईट वर्तनामुळे आई वडिलांनी सतत कानाडोळा केल्याने आज गंभीर परिस्थिती उद्भवली आहे, अशा पद्धतीने वाक्य आहे। तर हे वाक्याचा जो काही अर्थ आहे तर तो इथं बघा आपल्याला ओळखायचा आहे। वाक्प्रचाराचा अर्थ लक्ष देणे, दुर्लक्ष करणे, नजर लागणे, कान फुकणे। बरोबर। तर इथं ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं उत्तर असणार आहे दुर्लक्ष करणे। बरोबर। कारण इथं वाईट वर्तनाकडे आई वडिलांनी सतत कानाडोळा या ठिकाणी केला आहे। बरोबर। कानाडोळा करणे म्हणजेच काय, दुर्लक्ष करणे। तर ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं उत्तर असणार आहे।
पुढचा प्रश्न आहे मुख चंद्रासारखे सुंदर आहे, मुख चंद्रासारखे सुंदर आहे या वाक्यात उपमेय कोणते आहे? तर उपमेय इथं आपल्याला ओळखायचं आहे, बरोबर. मुख चंद्रासारखे सुंदर आहे, तर इथं आपल्याला उपमेय विचारण्यात आलं आहे. तर उपमेय सुंदर, सारखे, मुख आणि चंद्र असे इथं बघा ऑप्शन देण्यात आले. तर ह्या प्रश्नाचं उत्तर, योग्य उत्तर काय असणार आहे? आपल्याला उपमेय शोधायचं आहे. तर हे मुख जो शब्द आहे मुख, तर हा सध्या बघा उपमेय आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, बरोबर. मुख चंद्रासारखे सुंदर आहे, याचं मुख जे आहे तर हे सध्या उपमेय असणार आहे, तर हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता मारुती या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे? बरोबर. आता मारुती हा शब्द आहे, तर ह्याचा समानार्थी इथं बघा नसलेला शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे, बरोबर. तर आधी मारुती म्हणजेच काय? तर हनुमान, हनुमान देखील आहे. पवनपुत्र देखील आहे समानार्थी शब्द, वायुपुत्र देखील आहे. परंतु पंचानन, पंचानन जो आहे तर हा शब्द सध्या समानार्थी शब्द मारुतीचा नाही. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर सध्या असणार आहे, बरोबर. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न बघा हनुमानाच्या शेपटीला आग लावण्या अगोदर रावणाची लंका जळून खाक झाली. अलंकार ओळखा, अलंकार ओळखायचा आहे आपल्याला. हनुमानाच्या शेपटीला आग लावण्या अगोदरच रावणाची लंका जळून खाक झाली, हा कोणता अलंकार आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, TCSने विचारण्यात आलेला प्रश्न आहे. यमक, अनन्वय, रूपक का अतिशयोक्ती? बरोबर. तर ह्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर अतिशयोक्ती हा अलंकार सध्या इथे घडून आलेला आहे, कारण हनुमानाच्या शेपटीला आग लावण्या अगोदरच रावणाची लंका जळून खाक झाली, म्हणजे आहे त्या गोष्टीपेक्षा ह्या ठिकाणी फुगवून गोष्ट सांगितलेली आहे, म्हणजे अतिशयोक्ती इथं घडलेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न बघा अलंकारावर विचारण्यात आलेला होता. तर अलंकार ओळखा. अलंकार काय आहे? प्रतिभा शेळीसारखी ह्या ठिकाणी बघा लबालबा खात होती. प्रतिभा शेळीसारखी लबालबा खात होती. तर अलंकार इथं उपमा, यमक, संसदेह का सार? बरोबर. तर इथं अलंकार जो आहे तर तो अलंकार बघा उपमा अलंकार असणार आहे, बरोबर. कारण प्रतिभा जी आहे तर ती शेळीसारखी कशी खात होती? लबालबा खात होती, म्हणजे इथं उपमा दिलेली आहे प्रतिभाला, बरोबर, शेळीची. तर इथं उपमा जो काही आहे तर तो अलंकार सध्या असणार आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 सध्या ह्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे अमृतानुभव ग्रंथाचे कर्ते कोण? महत्त्वाचा प्रश्न आहे हा, वारंवार सध्या बघा TCSने विचारण्यात आलेला प्रश्न आहे. अमृतानुभव ग्रंथाचे कर्ते कोण आहे? संत ज्ञानेश्वर, योगी चांगदेव, निवृत्तीनाथ, मुकुंदराज. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे संत ज्ञानेश्वरांचं अमृतानुभव हा ग्रंथ आहे, महत्त्वाचा IMP लक्षात असू द्या. म्हणून योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, बरोबर. तर हे प्रश्न तुम्हाला मागे TCS जी काही तलाठीने परीक्षा घेतली होती, तलाठी परीक्षा TCSने. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? आता इथं आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर बघा त्याचे वृत्तपत्र वाचून झाले, समापन कर्मणी प्रयोग, तर हे योग्य आहे. त्याला आंबा खाववतो, शक्य कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे, तर हे देखील सध्या बघा योग्य आहे. मला आज मळमळ प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग, तर हे सध्या बघा चुकीचं आहे. सेवकाकडून प्रसाद वाटण्यात आला, नवीन कर्मणी प्रयोग, हे देखील सध्या बरोबर असणार आहे. म्हणजे आपल्याला चुकीचा पर्याय इथं ओळखायचा होता, म्हणून चुकीचा पर्याय ऑप्शन क्रमांक 3 हा असणार आहे. मला आज मळमळते, तर हे सध्या बघा वाक्य चुकीचं असणार आहे, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे कोणीही कार्यक्रमास उपस्थित राहू नये. वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा. बरोबर. तर इथं कोणीही कार्यक्रमास उपस्थित राहू नये असं या ठिकाणी वाक्य देण्यात आलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं या ठिकाणी विरुद्ध शब्द लिहायचा आहे आणि ते वाक्य सध्या अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करायचं आहे. तर हे वाक्य कसं लिहिलं जाणार? तर ह्याचं बघा कोणीही कार्यक्रमास गैरहजर राहावे, हे सध्या राहणार नाही, बरोबर. सगळ्यांनी कार्यक्रमास गैरहजर असावे, हे देखील उत्तर असणार नाही. प्रत्येकाने कार्यक्रमास अपात्र असावे, हे देखील असणार नाही. प्रत्येकाने कार्यक्रमास उपस्थित राहावे, तर योग्य उत्तर आपलं 4 नंबरचं असणार आहे. प्रत्येकाने कार्यक्रमास उपस्थित राहावे म्हणजेच काय? कोणीही कार्यक्रमास उपस्थित राहू नये, तर बरोबर. तर हे सध्या आपलं उत्तर ह्या ठिकाणी असणार आहे 4 नंबरचं ऑप्शन, बरोबर. तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. असे प्रश्न व्यवस्थित वाचायचे. आता इथं बघा अनुपस्थित होतं, बरोबर, अनुपस्थित होतं.
तर ह्या अनुपस्थितचं आपल्याला इथं बघा उपस्थित केलं म्हणजे प्रत्येकाने कार्यक्रमास उपस्थित राहावे, ह्याचाच एक अर्थ म्हणजे कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये, म्हणजेच काय तर तुम्ही उपस्थित राहायचं, असं या ठिकाणी अर्थ न बदलता आपण वाक्य सध्या इथं बनवू शकतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 ह्या वाक्याचं ह्या जो प्रश्न आहे तर ह्याचं सध्या बघा उत्तर असणार आहे. तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, तर हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे अटकाव शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अटकाव हा महत्त्वाचा या ठिकाणी शब्द आहे. तर त्याचे प्रश्न आहे बघा मोकळीक, अपात्र, अपाय, अडवणूक. बरोबर, तर ह्याचं योग्य उत्तर काय असणार आहे तर मोकळीक जो आहे तर हा शब्द सध्या अटकाव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे कामापुरता मामा या म्हणीचा समानार्थी म्हण शोधा. तर इथं बघा गुरु तसा चेला, दयापुरते रामायण, चहापेक्षा किटली गरम, ताकापुरती आजीबाई. तर ह्याचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 ताकापुरती आजीबाई, म्हणजेच काय कामापुरता मामा या म्हणीचा समानार्थी म्हण ही आपण म्हणू शकतो ताकापुरती आजीबाई. बरोबर, तर असे प्रश्न तुम्हाला म्हणीवरती विचारले जातात. पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तर इथं ओले हा शब्द सध्या देण्यात आला आहे. तर इथं बघा भिजके, त्यानंतर ओले, सुके अशा पद्धतीने इथं ऑप्शन देण्यात आले. तर ओलेचा विरुद्धार्थी सुके. बरोबर, सुके. पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी गुलामगिरी विरुद्ध संघर्ष केला. तर महत्त्वाचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी गुलामगिरी विरुद्ध संघर्ष केला. आता इथे गुलामगिरी या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता नाही असं विचारलेलं आहे. नाही जे आहे तर ते सध्या इथं शोधायचं आहे. तर दास्य, त्यानंतर परवशता, शोषित, पारतंत्र्य. तर ह्याचं योग्य उत्तर काय असणार आहे तर बघा शोषितचा जो काही अर्थ असेल, बरोबर, गुलामगिरी या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता नाही असं विचारलेलं आहे. तर शोषित हा अर्थ सध्या ह्या ठिकाणी होत नाही. दास्य हे देखील होतं. त्यानंतर बघा या ठिकाणी दुसरा शब्द आहे पारतंत्र्य, हा देखील होतो आणि परवशता हा देखील होतो. मात्र शोषित जो शब्द आहे तर ह्याचा अर्थ वेगळा होतो. गुलामगिरी हा शब्दाचा जो काही अर्थ असेल तर तो सध्या होत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 ह्याचा. पुढचा प्रश्न आहे अंग मोडून काम करणे वाक्यात उपयोग करा. तर हे स्टेटमेंट आहे, हे वाक्यात उपयोग करायचं आहे. तर बघा बांधकाम मजूर अंग मोडून काम करतात. बरोबर, तर हे इथं बघा ह्याचं उत्तर 1 नंबरचं असणार आहे. अंग मोडल्याने नानाला आनंद झाला हे देखील नसणार. अभ्यास करताना अर्णवचे अंग मोडले हे देखील नसणार. सगळ्यांचे कल्याण व्हावे म्हणून अंग मोडले पाहिजे हे देखील नसणार. म्हणजे हे जे पहिलं क्रमांकाचं वाक्य आहे बांधकाम मजूर अंग मोडून काम करतात, तर ह्याचा योग्य उपयोग इथं झालेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे जे आहे तर हे सध्या बघा उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. आता इथं ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तर खालीलपैकी कोणत्या साहित्यकाला सध्या बघा मिळाला आहे. अरुणा ढेरे, नीरजा राजन गवस, त्यानंतर वि स खांडेकर. तर याचं योग्य उत्तर असणार आहे वि स खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तर तो सध्या बघा मिळालेला आहे. पुढचा आहे वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ अचूक जे काही जोड्या आहे तर त्या आपल्याला जुळवायचे आहे. अ गट असेल, ब गट आहे. बरोबर, तर ओहोटी लागणे, कानामागे टाकणे, त्यानंतर आहे चंचू प्रवेश होणे, जरब बसविणे. तर ह्याच्या आपल्याला इथे जोड्या लावायचे आहे. बरोबर, तर इथं आपल्याला एक जरी इथं बघा जोडी किंवा एकाचा अर्थ जरी माहिती राहिला 1 किंवा 2 तरी देखील आपण इथं प्रश्नाचं उत्तर सध्या बघा देऊ शकतो. तर ह्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. आता ओहोटी लागणे म्हणजेच काय तर या ठिकाणी बघा लयास जाणे. ओहोटी लागणे म्हणजेच काय लयास जाणे, हे लक्षात असू द्या. पुढचं तुम्हाला जर कानामागे टाकणे ह्याचा जर अर्थ माहिती असेल दुर्लक्ष करणे. बरोबर, तर तुम्ही इथं ऑप्शनमधून देखील सध्या बघा ओळखू शकतात. आता इथं पहिल्याचं दुसरं, त्यानंतर दुसऱ्याचं तिसरं. तर ऑप्शनमध्ये कुठं दिसतंय एचं दुसरं, इथं पण नाही, इथं पण नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी बघा आपल्याला दिसत आहे. म्हणजे कानामागे टाकणे 3 नंबर, त्यानंतर सीचं 4 नंबर, चंचू प्रवेश म्हणजेच काय शिरकाव होणे, आणि जरब बसविणे म्हणजेच काय 1 नंबर धाक दाखविणे. बरोबर, तर हे ऑप्शन सध्या असंही नाही होतं. म्हणून आपलं जे ऑप्शन आहे 4 नंबरचं सध्या बघा ऑप्शन क्रमांक असणार आहे. ओहोटी लागणे, लयास जाणे, कानामागे टाकणे, दुर्लक्ष करणे, चंचू प्रवेश होणे, शिरकाव होणे, जरब बसविणे म्हणजेच काय धाक दाखविणे. तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. हा TCSने विचारलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे
सामान्य कार्यकर्ता असलेले जयंतराव महापौर झाले खरे, पण या ठिकाणी बघा पक्षश्रेष्ठीच्या कटू बोलण्याने टिंबटिंब अशी त्यांची अवस्था झाली. तर आपल्याला इथं टिंबटिंब ठिकाणी जे स्टेटमेंट आहे तर ते पूर्ण करायचे आहे. ऑप्शन आहे बघा, अडीमिडी, गुपचिडी, अति तेथे माती, आचाट खाणे, माणसात जाणे, अपमानाची पोळी, सर्वांग जाडी. बरोबर. तर इथं ऑप्शनमध्ये 4 नंबरचं जे काही स्टेटमेंट आहे, अपमानाची पोळी, सर्वांग जाडी अशी त्यांची अवस्था झाली. तर हे स्टेटमेंट सध्या बघा इथं लागू होतं, म्हणून ह्याचं ऑप्शन 4 नंबरचं उत्तर असणार आहे. बरोबर. तर हा महत्त्वाचा MP प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्द ओळखायचा आहे. आता इथं अचल शब्द देण्यात आला आहे, तर ह्याचा समानार्थी शब्द काय असणार आहे? अवास्तव, विचल, अमर्याद, स्थिर. तर ह्याचं अचल म्हणजेच काय? तर स्थिर हा सध्या समानार्थी शब्द असणार आहे. योग्य उत्तर आपलं 3 नंबरचा ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, दासबोध ही कोणाची रचना आहे? दासबोध ही कोणाची रचना आहे? मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर बघा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ. बरोबर. तर दासबोध कोणाचा आहे? आपल्या सर्वांना माहिती पाहिजे, संत रामदासांचं दासबोध ही रचना सध्या इथं प्रख्यात आहे. पुढचा प्रश्न आहे, ऋतुचक्र हे ललित लेखन कोणाचे आहे? IMP प्रश्न आहे, TCSने विचारलेला प्रश्न. बरोबर. तर ऋतुचक्र हे बघा, शिरीष पे, इरावती कर्वे, सरोजिनी बाबर, दुर्गा भागवत. तर हे कोणाचं आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 दुर्गा भागवत जे आहे तर त्यांचं ऋतुचक्र हे ललित लेखन सध्या प्रसिद्ध आहे. तर असे प्रश्न तुम्हाला TCS आणि IBPSमध्ये बघा विचारले जातात, तर हे लक्षात असू द्या. बरोबर. तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, म्हणून महत्त्वाचे जे PYQ आहे तर ते PYQ करणे गरजेचं असतं. म्हणून हे सध्या बघा महत्त्वाचे सध्या आपण जवळपास इथे 25+ जे PYQ आहे तर ते सध्या इथं बघितले आहे. मागे देखील व्हिडिओमध्ये आपण PYQ बघितले होते, तर सध्या हे एवढे PYQ इथं आपण बघितले आहे. तर ह्या PYQच्या माध्यमातून तुम्हाला नक्की फायदा होईल. तर आवर्जून बघा, महत्त्वाचे मागे देखील व्हिडिओ सिरीज अपलोड केली आहे, ते देखील तुम्ही बघू शकतात. तर ही जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, तेथे तुम्हाला अवेलेबल होईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तर ते आपलं बघा द गुरुजी नावाने टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. टेलिग्रामवर तुम्ही जॉईन होऊन जा. तर ही PDF वगैरे असेल तर ह्या संपूर्ण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. तर महत्त्वाचा लेक्चर होता. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच तुम्हाला नवीन जे काही महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट असेल, महत्त्वाचे व्हिडिओ असेल, व्हिडिओ सिरीज असेल तर ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी येईल. तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.